वेलकम टू मरहबा किड्स मॉल इस्लामपुरा मालेगांव। सभी डिजाइनों में नया स्टॉक आ चुका है। ऐसे ही और भी तमाम कलेक्शन के लिए विजिट कीजिए मरहबा किड्स मॉल इस्लामपुरा मालेगांव। न्यूज़ की तरफ से 300 पहलवानों को अवार्ड दिया गया है। उसके बाद आज की युवा पीढ़ी को आप क्या कहेंगे जो मोबाइल में गुम है, जो नशे में गुम है, उनको व्यायाम की तरफ और कुश्ती की तरफ लाने के लिए आप क्या मैसेज देना चाहेंगे? मैं समझता हूँ हमारे पूर्वजों ने जो हमको सीख दी है, व्यायाम करना चाहिए ताकि रोगों से हम दूर रह सकें। हम सभी ने प्रयास करना चाहिए। आने वाले दिनों में व्यायाम को ज़्यादा से ज़्यादा कैसे बढ़ावा दिया जा सकता है, इसकी कोशिश सरकार की तरफ से की जा रही है। जहाँ तक स्कूलों का विषय, तो आपने देखा होगा राष्ट्रभक्ति गानों के ऊपर कवायद ये बहुत अच्छे पैमाने पे संपन्न हुई। कवायद तो वैसे पहले भी थी, लेकिन बीच में कुछ साल कवायद बंद थी, उसको फिर से शुरू किया गया। और आपने देखा होगा 26 जनवरी भारतीय प्रजासत्ताक दिन के शुभ अवसर पर पूरे महाराष्ट्र से 2 करोड़ से ज़्यादा विद्यार्थियों ने कवायद सादर करके एक विश्व विक्रम निर्माण किया है। मैं समझता हूँ जो मोबाइल में बचपन से अभी आने वाली हमारी पीढ़ी जो जा रही है, उससे अगर हमको निकालना चाहिए तो स्पोर्ट्स के ऊपर हमको ध्यान देना पड़ेगा। आने वाले दिनों में जो शिक्षक भर्ती होगी वहाँ पर भी कला और क्रीड़ा को प्राधान्य दिया जाने वाला है। और जो ग्राउंड पे खेलने वाले अच्छे क्रीड़ा में जिन्होंने नैपुण्य सादर किया है, अपने महाराष्ट्र का, भारत का नाम रोशन किया है, ऐसे भी क्रीडापटुओं को वहाँ पर संधी मिलने वाली है। 100 कुस्तीपटूंना पुरस्काराचा वितरण कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतो आहे। या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित ज्यांनी जवळपास आपलं संपूर्ण जीवन या कुस्ती खेळासाठी समर्पित केलं, ते आदरणीय गोरखनाथजी बलकवडे साहेब, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी, समोर उपस्थित असलेले सर्व कुस्ती क्षेत्रातील कुस्तीपटू, पत्रकार मित्र, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, बलकवडे साहेब, तुमच्यासह बाहेरगावावरून आलेल्या सर्व कुस्तीमध्ये आवड असलेल्या पदाधिकाऱ्यांचं मी मालेगावमध्ये स्वागत करतो, आपलं अभिनंदन करतो। आणि गेल्या काही दिवसांपासून कुस्ती या खेळामध्ये काय काय अडचणी आहेत, त्या कशा पद्धतीने सोडवल्या गेल्या पाहिजे, या संदर्भामध्ये तुम्ही जे प्रयत्न करता आहेत, मला वाटतं की या संपूर्ण टीमचं आपण टाळ्या वाजवून अभिनंदन केलं पाहिजे। बलकवडेजी, मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, येणाऱ्या काळामध्ये आपल्या या क्षेत्रातल्या अडीअडचणीच्या संदर्भामध्ये ज्या काही सूचना असतील, त्या सूचना मग राज्य शासन असेल, क्रीडा विभाग असेल, माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, माननीय उपमुख्यमंत्री महोदय असतील, यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचा एक भाऊ या नात्याने मी स्वतः करीन। अगदी माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांकडे या संदर्भातली बैठक लावण्याचा जरी विषय असेल तरी मी स्वतः विनंती करून निश्चितपणे त्या पद्धतीचं बैठकीचीही विनंती आपल्या सर्वांच्या वतीने मी निश्चितपणे करीन। ज्या कुस्तीपटूंनी अगदी लहानपणापासून
जसं आता प्रमोद पाटील सांगत होते, या लाल मातीमध्ये घाम गाळण्याचं काम केलं. काही खेळाडू तर अतिशय गरीब कुटुंबातले आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते या कुस्तीसाठी सेवा करतायत, मेहनत करतायत, घाम गाळतायत. आणि म्हणून आपलं गवळी विजू कुठे गेला? विजूभाऊ या कुस्तीच्यासाठी जे जे काही करावं लागेल आपल्या मालेगाव पातळीवर ते आपण सर्वजण मिळून येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे करू. बलकवडे साहेब, पाठीमागच्या काळामध्ये खरं म्हणजे कुस्तीच्या संदर्भामध्ये त्यातल्या त्यात संपूर्ण शहरामध्ये अगदी पॉकेट वाईज अनेक आमचे खेळाडू आहेत, कुस्तीपटू आहेत. मला वाटतं संघटना पण 2-4 आहेत. जसं आता तुम्ही बोलले की सर्व संघटना एकत्रित करण्याचंही चांगलं काम तुम्ही त्या ठिकाणी करता आहेत. मला वाटतं की पाठीमागच्या काळामध्ये कॅम्पमध्ये एक मोठा आखाडा, त्याच्यासाठी 1 कोटी रुपयाचा निधी आपण मंजूर केला होता. हा, आपल्या तालीमसाठी पण 50 लाख रुपये त्या ठिकाणी त्याचं काम चालू आहे, प्रगतीपथावर आहे. मी पर्टिक्युलर कुस्तीच्या संदर्भामध्ये, परंतु दुर्दैवाने कॅम्प परिसराच्या साठी जे काही आपण एक आखाडा आणि मॅटवरच्या कुस्तींची व्यवस्था झाली पाहिजे असं अपेक्षित असताना दुर्दैवाने त्या पद्धतीचा प्रकल्प आपल्या नामपूर रस्त्याच्या पासून मध्ये जो एक 1.5-2 एकरचा ओपन स्पेस आहे त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु दुर्दैवाने ते होऊ शकलं नाही. परंतु मालेगावमध्ये मी आपल्या प्रभाग सभापती साहेबांना पण बोललेलो आहे की तुम्ही एक चांगली या कुस्तीपटूंच्या दृष्टिकोनातनं एक चांगली जागेची गवळी साहेब, विजूभाऊ तुम्ही निवड करा आणि त्या ठिकाणी या कुस्तीच्या संदर्भातल्या ज्या ज्या काही सुविधा लागतील त्या सुविधांच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, हे मी अतिशय नम्रतेने या ठिकाणी सांगू इच्छितो. आता आपण पाहतो की लहानपणापासूनच लहान बाळ जे असतील, लहानपणापासूनच ते मोबाईलमध्ये जात आहेत. अगदी वृद्धांपर्यंत पण मोबाईलमध्येच आहेत, तरुण पण आहेत. आणि म्हणून या मोबाईलमधनं हे बाहेर पडले पाहिजेत. शारीरिक व्यायाम कमी झाला आणि म्हणून एक सुदृढ नागरिक घडवण्याचं काम हे सर्व कुस्तीपटू तुम्ही जे करताय, मला वाटतं की शासनाची पण जबाबदारी आहे की तुमच्या या चांगल्या संकल्पनांना पुढे नेलं पाहिजे. आणि म्हणून काही मुद्दे कदाचित राज्य पातळीवरचे असतील, काही आपल्या जिल्हा पातळीवरचे असतील, काही कदाचित देश पातळीवरचे असतील. जसं तुम्ही आता त्या स्टेरॉइडच्या संदर्भात जे काही बोलत होतो तो देश पातळीवर आपल्याला न्यावा लागेल. आणि म्हणून ज्या ज्या प्लॅटफॉर्मवर या विषयांचा पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे त्या त्या प्लॅटफॉर्मवर आपण सर्वजण मिळून निश्चितपणे याचा पाठपुरावा करू. आपल्याला माहिती आहे की कदाचित आपल्याच तालमीतला हर्षवर्धनजी सदगीर डबल केसरी, आणि आपल्या सर्वांच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे की पुण्याला त्या कुस्तीला मी पण स्वतः उपस्थित होतो. मलाही त्या कुस्तीचा आनंद घेण्याची संधी मिळाली होती आणि त्या कुस्तीमध्ये सदगीरजींनी गुण मिळवत त्या ठिकाणी डबल केसरीचा बहुमान त्या ठिकाणी मिळवलेला आहे. आता सदगीरजींनी तर त्याचं काम केलेलं आहे आणि डबल केसरी तर सदगीरजींना त्या ठिकाणी शासनामध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळाली पाहिजे यासाठी मी स्वतः पुढाकार घेऊन या संदर्भातला पाठपुरावा चालू आहे. आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये
हर्षवर्धनला, आणि आमचा प्रयत्न चालू आहे की त्यातल्या त्यात नाशिक महानगरपालिकेमध्ये हर्षवर्धन सदगीरजींना कायमस्वरूपी नोकरी, आणि माझा मानस आहे की ती पण क्रीडा क्षेत्रात मिळाली पाहिजे, की जेणेकरून इतरही खेळाडू त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतील. आज या ठिकाणी बोलत असताना माझी मालेगावच्या सर्व कुस्तीप्रेमींना विनंती, आव्हान असणार आहे की आपण सर्वजण एकत्रित बसा आणि एक चांगला मालेगावच्या पातळीवर मोठी व्यायामशाळा, आखाडा कसा आपण निर्माण करू शकतो. मॅटवरचंही प्रावधान तिकडं असलं पाहिजे, कारण आता येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने कुस्तीमध्ये पण बदल होत आहेत त्याही स्पर्धेमध्ये आपल्याला राहावं लागणार आहे. आणि म्हणून याचा एक आराखडा तयार करून भोसले साहेबांनाच मी विनंती करणार आहे. अरुणजी, तुम्ही सर्व या लोकांना सोबत घेत एक चांगला मोठा आखाडा कसा आपल्याला तयार करता येईल. बलकवडे साहेबांची व्यायामशाळा एकदा बघायला मी गेलो होतो, परंतु आता तर त्यामध्ये आणखी काही वर्ष झाले त्यामध्ये आणखी खूप चांगले बदल करून त्यांनी अतिशय भव्य दिव्य अशी व्यायामशाळा त्या ठिकाणी उभी केलेली आहे. आणि म्हणून आपल्या मालेगावमध्ये सुद्धा अशी चांगली आखाडा आणि बाकीच्या सर्व साहित्यांयुक्त अगदी लहान मुलांच्या पासून तर जे जे काही कुस्तीपटू असतील त्यांच्या दृष्टिकोनातून जी काही आपल्याला सुविधा लागेल त्याचा तुम्ही कार्यक्रम तयार करा, जागा निश्चित करा. आता भरपूर जागा पण आपण शासनाची मिळवलेली आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून तुम्ही त्याच्यासाठी जो काही निधी लागेल तो निधी मिळवून देण्याची माझी जबाबदारी असेल. येणाऱ्या काळामध्ये नामपूर रस्त्याला जे काही आपलं काष्टीला छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल आहे त्या संकुलामध्ये एक 10-15 एकर जागेमध्ये एक छान स्टेडियम पण आपण प्रस्तावित करतो आहोत, की ज्या स्टेडियममध्ये सर्व सुविधा आपल्याला कशा देता येतील. मला वाटतं की अजंदे बाबाच्या त्या चौकाच्या एका बाजूला ती जागा क्रीडासाठीच राखीव असल्यामुळे त्याही ठिकाणी क्रीडाच्या सुविधा आपण निर्माण करतो आहोत. आणि रावळगाव नाक्यावरची मालेगाव महानगरपालिकेची जी शाळा होती, आता बंद आहे, त्या शाळेच्या जागेमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी क्रीडाच्या संदर्भातल्या काही सुविधा निर्माण करायला घेतो आहोत. हे सर्व असताना माझी आपल्याला विनंती आहे की ज्या पद्धतीने माननीय बाळासाहेब ठाकरे तालुका क्रीडा संकुल आपला आहे, हजारोच्या संख्येने अगदी जॉगिंग ट्रॅकच्या पासून तर सर्व खेळांचा आनंद ज्या पद्धतीने विद्यार्थी घेत आहेत, अनेक मुलं घेत आहेत, मुली घेत आहेत, तर दाभाडीच्या बॉर्डरवर आपण भगवान वीर एकलव्य स्टेडियम, छोटंसं स्टेडियम बांधलेलं आहे. दुर्दैवाने एवढं मोठं स्टेडियम पण त्याचा उपयोग होत नाही आणि म्हणून त्या स्टेडियमचाही वापर, उपयोग कशा पद्धतीने आपण करू शकतो याही संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी लक्ष घालावं. जिथपर्यंत आता आपल्या मालेगाववर शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी आहे, सर आपल्या माहिती करता येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये क्रीडा आणि कला शिक्षकांची विशेष भरती आपण करतो आहोत, की जेणेकरून मोबाईलमधनं जसं मी बोललो की हे विद्यार्थी बाहेर पडले पाहिजे, थोडं मातीकडे गेले पाहिजेत, त्यांनी व्यायाम केला पाहिजे, त्या माध्यमातून एक शिस्त मिळेल आणि आजारांच्या पासून पण व्यायामामुळे ते सर्वजण दूर राहू शकतील. आणि म्हणून कला आणि क्रीडा या दोन्ही क्षेत्रांच्यासाठी खास प्रावधान ठेवून आता येणाऱ्या काळामध्ये शिक्षक भरती होणार आहे. आणि ही शिक्षक भरती करत असताना नुसता बीपीएड झालेलाच शिक्षक आपण घेणार नाही, तर जो ग्राउंडवर खेळलेला आहे, ज्याने प्रावीण्य संपादन केलेलं आहे
अशाही लोकांना शिक्षक म्हणून आपण त्या ठिकाणी त्याचंही प्रावधान त्या भरतीमध्ये केलेलं आहे की जे ग्राउंडवर खेळून त्यांनी बाबा राज्य पातळीवर देश पातळीवर ज्यांनी काही पदक मिळवलेले आहेत त्यांना सुद्धा या शिक्षक भरतीमधून त्या ठिकाणी स्थान मिळणार आहे। आणि म्हणून आपण जर पाहतो तर आत्ताच्या घडीला येणाऱ्या काळामध्ये जेवढं शिक्षणाला जे मार्क आहेत ते क्वालिफिकेशन महत्त्वाचं आहेच, परंतु त्या क्वालिफिकेशनच्या सोबतच कला क्रीडा इतर क्षेत्रात जर त्या व्यक्तीने त्या विद्यार्थ्याने काम केलेलं असेल ते मार्क सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आता धरले जाणार आहेत। उदाहरणार्थ एखाद्याला जर 78% मार्क आहेत, एखाद्याला 80% मार्क आहेत, 80% वाल्याने जर इतर क्षेत्रात काही काम केलेलं नसेल, 78% वाल्याने जर कला क्रीडामध्ये काही प्रावीण्य मिळवलेलं असेल तर कदाचित 78% वाल्याचं ऍडमिशन होईल, 80% वाला पाठीमागे पडणार आहे। आणि म्हणून मला वाटतं की ज्या ज्या विद्यार्थ्यांना ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रामध्ये आता तुम्हाला संधी उपलब्ध होणार आहेत। आणि म्हणून या सर्व गोष्टींचं आपण त्या ठिकाणी लाभ घ्यावा, आनंद घ्यावा एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो। माननीय भोसले साहेबांचं मी आभार व्यक्त करतो की नुसतं व्यवसाय म्हणून नाही तर या मातीचं आम्ही काही देणं लागतो। ही जी परंपरा त्यांच्या वडिलांच्या पासूनची आहे ती परंपरा पुढे सुरू ठेवण्याचं काम माननीय भोसलेजींनी या ठिकाणी कंटिन्यू सुरू ठेवलेलं आहे। आणि म्हणून सर्व मालेगाव वासियांच्या वतीने मी तुमचा आभार व्यक्त करतो, तुमचं अभिनंदन करतो। मला पुढे आणखी 1-2 कार्यक्रमांना जायचं असल्यामुळे सर्व पाहुण्यांची परवानगी घेत परत एकदा आपलं सगळ्यांचं मी स्वागत करतो, आपला आभार व्यक्त करतो। आणि आपल्या ज्या काही सूचना असतील अडीअडचणी किंवा पुढे पाठपुरावा करणं, एक आपल्या लेटर पॅडवर जर त्या लिहून दिल्या तर त्याचा पाठपुरावा करणं वेळ प्रसंगी क्रीडा मंत्री महोदयांच्यापासून उपमुख्यमंत्री महोदयांच्यापासून तर मुख्यमंत्री महोदयांच्यापर्यंत तुम्हाला घेऊन जाणं, तुमच्या विषयी त्यांच्या समोर ठेवणं, ही सर्व कामं करण्याची एक तुमचा भाऊ म्हणून मी स्वतः जबाबदारी स्वीकारेन एवढंच मी या निमित्ताने सांगतो।